वाचली कवडी दमडी नाही वेचला दाम विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम. गदिमा. येस, गदिमांची गाणी आणि गदिमांच्या कविता. वाह, काय दिवस होते ग ते. अक्षदा मंतरलेले दिवस होते, स्वप्नाळू दिवस होते. आपलं वय पण तेच होतं. आणि फक्त कविता आणि गाणी नाही, कथा, कादंबऱ्या आणि त्याच्यावरच्या चर्चा. बरं, ते कथा कादंबऱ्या सुद्धा अभ्यासाच्या पुस्तकात घालून वाचलेल्या, रात्रभर अभ्यास. आणि किती अभ्यास केलाय. पण असं वाटतं ते दिवस परत यावेत ना ग. अगं, जगलो ना आपण ते दिवस, त्यामुळे. पण ते येणार परत. आपणच आणूया. काय करूया? कार्यक्रम करूया. बेस्ट. येस, तसंही आम्ही कार्यक्रम करतोच. नमस्कार, मी अक्षदा विचारे. नमस्कार, मी मेधा जोशी. आम्ही कार्यक्रम घेऊन येत आहोत. 2 कार्यक्रम बरं का. गीत सुगंध प्रस्तुत, कवितेचं गाणं आणि कथास्तू. कवितेचं गाणं यात असतील सिद्धहस्त कवींच्या कविता आणि त्यांचीच गीतकार म्हणून गाणी, चित्रपट गीतं. आणि यात गायक कलाकार आमच्या बरोबर असतील अदिती प्रभुदेसाई आणि यशवंत कुलकर्णी. आणि कथास्तू यामध्ये असतील मराठीतल्या दर्जेदार कथाकारांच्या कथा, त्यांचं वाचन, अभिवाचन आणि सादरीकरण. सादरीकरण? हो, कारण सादरीकरण केलं की कथा इथे जाऊन बसते. नक्कीच. आणि हे सादरीकरण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आम्ही दोघी, आणि आमच्या सोबत असेल मधुरा शिधे. तर मंडळी, हे कार्यक्रम कोणाकोणासाठी आहेत? कोणाकोणासाठी असतील ग? सगळ्यांसाठीच, आबालवृद्धांसाठीच. कारण नवीन पिढीलाही जोडून घ्यायचंय. हो, आणि जुन्या पिढीला सुद्धा स्मरणरंजन करायला ह्या गोष्टी आवडतात. म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघ, साहित्यिक कट्टे, सांस्कृतिक कट्टे, रियुनियन आणि गेट टुगेदर्स, आणि तुमच्या घरी असणारे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, अगदी आनंदाच्या प्रत्येक क्षणी आमच्याकडून कविता, गाणी किंवा कथा असे दर्जेदार कार्यक्रम मिळतील. आणि आम्हाला म्हणजे या कार्यक्रमाला बुक करण्यासाठी नंबर लिहून घ्या. मी अक्षदा 9769942363. आणि मी मेधा, माझा नंबर आहे 9833482722. येस, तर मंडळी, लवकरच भेटूया. गीत सुगंध प्रस्तुत, कवितेचं गाणं आणि कथास्तू. धन्यवाद. विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम.